हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वॅपकॉस कारखान्यासमोर आज सकाळी नितीन मानसिंग भोसले या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। नितीनच्या अंगावरील कपडे फाटले होते, तर त्याच्या डाव्या दंडावर तसंच पोटावर काळे निळे व्रण होते। पोलिसांना त्याच्या खिशातील आधार कार्डवरून नितीनची ओळख पटली। नितीन हा मूळचा पन्हाळ तालुक्यातील मोहरे गावचा रहिवासी असून तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत वारणानगर इथं राहत होता। मृतदेहाच्या अंगावरचे कपडे फाटले होते, तसंच कानातून रक्तस्राव झाल्यानं त्याचा घातपात झाला असावा असा अंदाज होता। मयत नितीन भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। डॉक्टर गावडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर नितीन भोसले यांच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे नितीनचा कोणीही खून केला नसून त्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय।